हाय हॅलो सगळ्या मैत्रिणींना. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना, तर तो आहे कटोरी ब्लाऊजविषयी. तर कटोरी ब्लाऊज जो आहे तो आपण स्टिच केलेला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते झालेलं आहे आपलं स्टिच करून. पण आहे ना, जर का तुम्हाला कटोरीला टोक नको असेल तर कस्टमर आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे येतात आपल्याकडे. कोणाकोणाला अगदी टोकदार कटोरी हवी असते, तर कोणाकोणाला आहे ना कटोरीला टोकच नको आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात, अगदी 2 मिनटं वापरून तुम्ही ही ट्रिक जी आहे ती फॉलो करू शकता आणि ब्लाऊज जो आहे तो कन्व्हर्ट करू शकता. कुठलीही कटिंग न करता आपली जी रेग्युलर कटोरी आहे ना त्याच्याच वरती आता मी तुम्हाला ही ट्रिक सांगणार आहे. तर व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे. तर रेग्युलरप्रमाणे आपण इकडे पहिल्यांदा कटोरीचा सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि ह्या सेंटर पॉईंटपासून इकडे बघा मी जसं अंतर घेतलेलं आहे त्या पद्धतीने, तर अंतर मी घेतलेलं आहे इकडे बरोबर 1.5 इंचाचं. तर 1.5 इंचाचा अंतर घ्यायचा आहे रुंदीला आणि उंचीला घ्यायचा आहे. उंचीला घ्यायचा आहे इकडे अगोदर 1.5 इंचाला पहिल्यांदा आडव्यामध्ये मार्किंग करून घेतलेली आहे बघा. अगदी सविस्तर तुम्हाला मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही. आणि उंचीला आहे ना 3 इंच घ्यायचं आहे मैत्रिणींनो, कारण कटोरी जी आहे ना ती आपल्याला 3 पीसमध्येही बनवायची आहे. अजिबात वेळ लागणार नाही, एकदम कमी वेळेमध्ये ही कटोरी तयार होणार आहे. तर ही जी आपण घेतलेली आहे उंची 3 आणि रुंदी 1.5 इंच, हे तिरपा असं एकाला एक बरोबर लाईन अशी मारून घेतलेली आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने टीप मारून झालेली आहे. अगदी वाकडी तिकडी कुठेही टीप मारायची नाही, जसं आपण मार्क केलेलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. कुठलेही किचकट माप घ्यायचे नाही येते. तर बघा ही झालेली आहे आपली कटोरी तयार. तर बघा ज्यांना टोक हवा असेल ना तर तुम्ही अशी कटोरी जी आहे ती लावून द्यायची आहे. पण ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी तर बघा मी काय केलेलं आहे, फक्त अशी पलटी केली आहे कटोरी. कुठे माप घ्यायचं नाही आहे किंवा तुम्हाला कुठे इथे स्केल लावायची नाही आहे किंवा तुम्हाला इथे कर्व शेप जो असतो आर्महोलचा कर्व किंवा कुठलाही कर्व शेप असतो पट्टी लावायची, काहीही करायचं नाही. फक्त कटोरी उलट्या साईडने अशा पद्धतीने पलटी करायची आहे आणि मार्जिन जे आहे ना ते 2 रेषा ज्या आपल्या असतात ना टेपच्या 2 रेषा, तेवढं फक्त मार्जिन पकडून आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. बघा काहीही अवघड नाही. तर इथं तुम्ही पाहू शकता कटोरी बघा ह्या पद्धतीने तयार होते. अजिबात कटोरीला टोक वगैरे काही येत नाही. तर ही पद्धत अगदी सोपी आहे आणि कुठलीही मापं घ्यायची ह्याला गरज नाही. तर ह्याला साईड पार्ट लावायचा आहे रेग्युलरप्रमाणे आपण जसं साईड पार्ट लावतो त्या पद्धतीने साईड पार्ट लावून द्यायचा आहे. कटोरी याला म्हणजे अपुरीसुद्धा पडत नाही. अगदी कटोरीची कटिंग जी आहे ती व्यवस्थित असते, त्याच्यामुळे कटोरीची कटिंग ही अपुरी पडत नाही. कोणाला जर का ह्या ब्लाऊजची कटिंग बघायची असेल ना मैत्रिणींनो तर नक्की कमेंट करून सांगा. अगदी परफेक्ट बसणार आहे ही कटोरी. तर बघा ज्यांना ना हेवी चेस्ट आहे किंवा मग ज्यांना कटोरीला टोक नको आहे अशा ज्या महिला आहेत त्यांनी ही पद्धत फॉलो करायला काही प्रॉब्लेम नाही. काय होतं, जेव्हा आपण कधी फ्लोईंगचा पदर घेतो किंवा आपल्या नेटच्या साड्या असतात किंवा ऑर्गेन्झाच्या साड्या असतात आणि एखाद्याला कटोरी ब्लाऊजचीच सवय असते बघा, अशा वेळेस ही पद्धत ट्राय करायला काहीही हरकत नाही आहे. म्हणजे त्यांना कटोरी ब्लाऊजचा फील पण येईल आणि कटोरीला टोकसुद्धा येणार नाही आहे. तर इथे आपण आता डायरेक्ट आहे ना ह्याला क्रॉसपट्टी जोडत आहोत. आपली कटोरी डबल टिप मारून जोडूनच झालेली होती, तर इथे इनव्हिजिबल क्रॉसपट्टीसुद्धा आपण जोडून घेत आहोत बघा अगदी व्यवस्थित अशी. तर सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा कटोरी ह्याच पद्धतीने जोडायची आहे. तर पहिल्यांदा क्रॉसपट्टी जी आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने जोडती आहे. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते, काही जर का प्रॉब्लेम असेल, काही शंका असतील तर नक्की विचारायच्या आहेत, कमेंट करायचं आहे. मी तुमच्या कमेंटला नक्की उत्तर देईल. तर ह्या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जी आहे ती जोडणार आहोत इनव्हिजिबल, आणि पट्टीला कुठेही पीळ वगैरे सळ वगैरे काही पडणार नाही. आणि याचे धागे वगैरे ह्या पद्धतीत क्रॉसपट्टी जोडली ना तर धागे वगैरे कुठेही बाहेर दिसत नाही आहे. तर थोडीशी क्रॉसपट्टी जी आहे ती पुढे सरकवून म्हणजे पुढे सरकवून जोडायची आहे आणि मार्जिनसुद्धा एकसारखी द्यायची आहे. म्हणजे काय होईल की
अजिबात क्रॉसपट्टीला कुठेही पीळ पाडणार नाही, अगदी फिनिशिंगमध्येही क्रॉसपट्टी जी आहे ती जोडल्या जाते। तर हीच पद्धत दुसऱ्या पार्टलासुद्धा लागू होणार आहे। तर बघा अशा पद्धतीने जोडल्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे ना कटोरी जोडलेला, तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे व्यवस्थित आणि बॉटम साईडला परत बरोबर एकदा मार्जिन पकडून टिप मारून घ्यायची आहे। तर ही झालेली आहे आपली बॉटम साईडची टिप मारून। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे उलगडल्यानंतर तो वरतून अगदी फिनिशिंगमध्ये दिसेल। तर बघा हा रोल जो आहे तो आपण उलगडलेला आहे आणि ह्या पद्धतीने इकडे आपली कटोरी जी आहे ती पार्ट जो आहे तो दिसणार आहे। एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आहे ना ती कट करून टाकायची आहे बघा। तर इथे मी एक्स्ट्राची क्रॉसपट्टी कट केली दोन्ही साईडला। आत्ता ह्याला आपल्याला हुक आणि आयच्या पट्ट्या ज्या आहेत त्या बसवायच्या आहेत। त्याच्या अगोदर इथे टिप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित। तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटते नक्की कमेंट करून सांगायचं आहे। अगदी सोपी पद्धत, कोणालाही येईल या पद्धतीने। कुठेही आपल्याला जास्त किचकट मापं घेत बसायची गरज पडणार नाही आहे। सेम पद्धतीने आपण आहे ना दुसरी बाजू जी आहे ती तयार करणार आहोत। तर ही झालेली आहे आपली ब्लाऊजची एक बाजू तयार। तर फिनिशिंग तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आलेली आहे। आणि ना आता सेम पद्धतीने मी तुम्हाला दुसरी कटोरी तयार करून दाखवत आहे, कारण का एक जर का तुमच्या लक्षात आली नसेल तर इथे बघा टिप मारताना थोडासा कपडा खेचलेला असेल ना तर तो अगोदर एकदम स्ट्रेट ओढून घ्यायचा आहे। नंतर इकडे मार्क करायचा आहे आपल्याला कटोरीसाठी। तर परत एकदा इकडे बघा रुंदीला घ्यायचं आहे 1.5 इंचाचं मार्किंग। तर इथे मी 1.5 इंचाला मार्क केलेला आहे आणि उंचीला घ्यायचं आहे आपल्याला 3 इंचाने। बघा इथे मी 3 इंचाला एक मार्क केलेला आहे आणि तिरपी लाईन जी आहे ना ती मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी। तर ही झालेली आहे ती तिरपी लाईन आपली मारून। तर बघा अगदी व्यवस्थित तिरपी लाईन मारून झालेली आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। तर पहिल्या कटोरीमध्ये जर का तुम्हाला समजलेलं नसेल तर ही फक्त तुम्हाला मी आता टिप मारून दाखवणार आहे। तर बघा असं पकडायचं आहे, फक्त काहीही करायचं नाही। बघा मी जसं ठेवलं ना त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे ना तो अगदी स्लो केलेला आहे तुमच्या माहितीसाठी आणि तुम्हाला समजावा म्हणून। तर अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे बरोबर आणि कुठेही माप घ्यायचं नाही आहे किंवा तुम्हाला कुठेही काही पट्टी टेप काही लावायचा नाही, डायरेक्ट टिप मारलेली आहे बघा। आणि समोर तुम्ही बघू शकता कटोरी आपली कशी तयार झालेली आहे। तर इथं बघा ही कटोरी आपली झालेली आहे रेडी। तर पहिला भाग जसा आपण तयार केलेला होता ना त्याच पद्धतीने आपण तयार करणार आहोत हा दुसरा भाग। त्याच्या अगोदर इकडे ना टिप मारून घेणार आहोत डबल कटोरीला सुद्धा। आणि शक्यतो आहे ना कटोरीचा टक्स कट करायचा नाही आहे। तर बघा हा पण पार्ट आपला रेडी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता कटोरी कशी तयार झालेली आहे। तर हा पार्ट जो आहे ना कटोरीचं जे टोक आहे ना ते अशा पद्धतीने फोल्ड करून एक टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ह्याला साईड पार्ट जो आहे तो नेहमीप्रमाणे बसवायचा आहे। तर रेग्युलर प्रमाणे ना मी वरच्या साईडने सुरुवात करत असते, तुम्हीही हीच पद्धत ट्राय करा। खालच्या साईडने कटोरी स्टार्ट करायची नाही आहे जोडायला, त्याने काय होतं की गळ्याचा आकार जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो। त्याच्यामुळे ना वरच्या साईडने शक्यतो सुरुवात करायची आहे जोडायला। तर बघा आपली कटोरी जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी पुरी पडलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही। अंदाजानेच ही कटोरी जी आहे ती जोडायची आहे, म्हणजे कपडा कुठे जास्त कमी जास्त खेचायचा सुद्धा नाही। तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही ट्राय केलं तर तुमची क्रॉसपट्टी ही अजिबात चुकणार नाही किंवा तुमच्या 3 पीस कटोरीचा शेप जो आहे तोही अगदी व्यवस्थित येईल। तर ह्या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडायची आहे। याला आय हुकच्या पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहे। तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? अगदी सोप्यात सोपी, म्हणजे 2च मिनटामध्ये ही तयार होते कटोरी। तर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट मला दाखवत आहे आय हुकच्या पट्ट्या कशा जोडायच्या आहे। तर अस्तरच्या बाजूने म्हणजे उलट्या साईडने डाव्या हाताच्या खाली जो आपला हात डावा येतो ना मशीनवरती त्याच्या खाली हा पार्ट जोडायचा आहे। तर ह्या बाजूला आपण आयची पट्टी बनवणार आहोत। तर मेन कपडा आणि अस्तर एकाला एक आधी जोडून घेतलेला आहे। 2.5 ते 2.25 इंचाची ही पट्टी रुंदीला घ्यायची आहे, उंचीला घ्यायची आहे। आपल्याला कट करायची असते एक्स्ट्राची पट्टी।
तर उंचीला तुम्ही 6 ते 6.5 इंच अशी घेऊ शकता. नंतर एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे. तर ही टीप मारून झाल्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने अशी डबल फोल्ड करायचा आहे कपडा आणि बरोबर जिथं टीप मारलेली आहे ना तिथं टीप मारायची आहे. पण ही टीप जी आहे ना ती कच्ची टीप मारायची आहे. जर का तुम्ही याचे हुकाचे आय बनवणार असाल तर, आणि तुम्हाला जर का बटन लावायचे असतील तर पक्की टीप मारायची आहे डायरेक्टली 2 किंवा 3 नंबरची. तर ही झालेली आहे ही बाजू. आणि सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही पट्टी जी आहे ना ती जोडून घेणार आहे. त्या साईडला आपण लावणार आहोत हुक. तर त्या बाजूला लावत आहे मी आता हुकची पट्टी. बघा इथे जशी मी लावते आहे ना त्या पद्धतीने. तर ही जी पट्टी आहे ना ती घ्यायची आहे 1.5 ते 1.5-2 इंच रुंदीला. खालच्या साईडने अर्धा इंचाने फोल्ड केली. वरती लास्टपर्यंत एकदा मार्जिन टीप मारली. त्याच्यानंतर ह्याच्याच वरती दाब टीप मारून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करायचं आहे. अजून एक फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा टीप मारून घ्यायची आहे. तर दोन्ही पार्ट जे आहेत ते तुम्हाला मी सविस्तर दाखवलेले आहे. आय हुकच्या पट्ट्या कशा जोडायच्या आहेत, कटोरी 3 पीस कशी तयार करायची आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये. तुम्ही कुठल्याही मापाची कटोरी ह्या पद्धतीने ट्राय केली ना तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि कटोरीही अगदी व्यवस्थित बसणार आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. तर ह्याच पद्धतीने आणि असे सोपे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खूप सारे अपलोड झालेले आहेत. तर ते व्हिडिओ बघायचे आहेत. तर बघा इथे हे पार्टसुद्धा एकसारखे झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण ह्याला आहे ना पायपिंग वगैरे करून घेणार आहोत. पायपिंगचा व्हिडिओ जो आहे तो सेपरेट मी तुम्हाला टाकेल एखाद्या दिवशी विदाऊट, जर कॉन्ट्रास्टमध्ये मॅचिंग जर असेल ना पायपिंगची तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तर आता पायपिंगचा व्हिडिओ जो आहे तो सेम पद्धतीने आहे, म्हणजेच आपण रेग्युलर जशी पायपिंग करतो त्या पद्धतीने. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काहीही बदल नाही आहे. अगदी सुईसारखी बारीक पायपिंग जर का तुम्हाला करायची असेल तर व्हिडिओ बघायचे आहेत. आपल्या चॅनलवरती पायपिंगचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आणि आत्ता लेटेस्टमध्ये एकदम सोपं, म्हणजे जे कोणी नवीन शिकतं आहे ना त्यांच्यासाठी पायपिंग कशी बनवायची आहे. तर कॉन्ट्रास्टमध्ये मी तुम्हाला पायपिंग घेऊन येईल एक दिवस. कॉन्ट्रास्ट जर का ब्लाऊज आला ना कॉन्ट्रास्ट कलरमध्ये किंवा मग आपण लावणार असू तेव्हा मी तुम्हाला पायपिंग दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय.